दलित आणि मुस्लिमांच्या हत्या बंद झाल्याच पाहिजेत। दलित आणि मुस्लिमांच्या हत्या बंद करा, बंद करा, बंद करा। जातीयांत संघर्ष समिती चिराई हो, चिराई हो, चिराई हो। जातीयांत संघर्ष समिती चिराई हो, चिराई हो, चिराई हो। महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, स्वामी पेरियार यांचा विजय असो, विजय असो, विजय असो। आसाममध्ये गोरक्षकाच्या नावाखाली एका झुंडीने अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या 3 व्यक्तीची हत्या केली। त्यानंतर तामिळनाडूमध्ये पी आर्मस्ट्रॉंग यांची त्यांच्या घरासमोर 5 जुलै 2024 रोजी हत्या करण्यात आली। आसाम सरकारने त्या गुंडावर कोणतीही कार्यवाही केली नाही। दोन्ही घटनेचा निषेध करण्यात आला। अशा घटनामागे असणाऱ्या सांप्रदायिक संघटनेचा बंदोबस्त करण्यात यावा। लोकसभा निवडणुकीनंतर देशात जातीवादी भाजपच्या पाळीव संघटनांनी दलित मुस्लिम यांना लक्ष्य करून हल्ले सुरू केले आहेत। 7 जुलैला आसाममध्ये, तामिळनाडूमध्ये BSPच्या अध्यक्षाची हत्या, 5 जुलैला या सर्व सांप्रदायिक धर्मांध हत्येचा धिक्कार करत असल्याचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले। निवेदनावर कॉम्रेड बोबरान पोटभरे, राजाभाऊ कुसळे, शेख बाबा, दत्ता काटे, शाहेद शेख, सुनील सजीवलाला, बापू गोमसाळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। जातीयांत संघर्ष समितीच्या वतीनं लोकसभेच्या नंतर जे भाजपचं सरकार बावचळलेलं आहे, त्यांनी परत एकदा दलित आणि मुस्लिमांना या देशामध्ये लक्ष्य करून त्यांच्या हत्या करायला सुरुवात केलेली आहे। पहिल्यांदा त्यांनी 7 जुलैला आसाममध्ये तथाकथित जे गोरक्षक आहेत, जे कधीच गायीची राखण करीत नाहीत पण तिचं दूध तूप खातेत मागोमागो, असे जे कोणी वर्ग आहे त्याने या देशात जातीयवाद आणि धर्मवाद सांप्रदायिकता वाढविलेली आहे। त्यांनी या झुंडी तयार करून त्या ठिकाणी 3 मुस्लिमांच्या तरुणांना अडवून रस्त्यावरती ठार केलं आणि त्यांच्यावरती गायीच्या तस्करीचा आरोप लावला। एवढंच नाही तर तामिळनाडूमध्ये जिथं भाजपाला पाय ठेवायला सुद्धा जागा नाही, अशा ठिकाणी जे दलितांमध्ये आणि मुस्लिमांमध्ये जनजागृती होऊ लागलेली आहे, जी नवी चेतना त्यांच्यात क्रांतीची स्फुरण पेटलेला आहे, अशा तरुण अशा BSPच्या अध्यक्षाला, पी आर्मस्ट्रॉंग नावाच्या अध्यक्षाला, राज्याच्या अध्यक्षाला त्यांनी गोळे घालून त्याच्या घरासमोर ठार केलं। या सर्व परिस्थितीचा आपण मुकाबला केला पाहिजे असं जातीयांत संघर्ष समितीचं मत आहे। आणि हे भेदरलेलं जे भाजपचं सरकार आहे त्यांना आम्ही इशारा देऊ इच्छितो की आत्ताशी कुठं तुमचं बहुमत कमी झालेलं आहे आणि या देशातून आणि भारतामधून कायमची तुमची कीड काढण्याची आमची जिम्मेदारी आहे, ही मागासांची जिम्मेदारी आहे, ही अल्पसंख्याकांची जिम्मेदारी आहे। ज्यांचा भारताच्या संविधानावरती विश्वास आहे ते लोक तुम्हाला या देशातून कायमचं संपवितील आणि ते काम या 5-10 वर्षामध्ये नक्कीच होईल असा जातीयांत संघर्ष समितीला विश्वास वाटतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, लाल सलाम। आता राहिली गोष्ट त्या निवेदनावर। लोकसभेचा निवडणूक झाली की ज्यांच्यामुळं पराभव झाला त्या मुस्लिम आणि दलितांच्या हत्या करायला सुरुवात झालेली आहे। त्यांच्यावर दडपण आणायला परत ह्या ज्या भगव्या झुंडी येतात, आसाममध्ये 7 तारखेला 3 मुस्लिमांना गायीच्या संदर्भात खोटे आरोप लावून त्यांना रस्त्यावरती मारलं। त्यांचे FIR काही आसाम सरकारनं भाजपचं असल्यामुळं त्यांना काही केले नाही। आणि दुसरी हत्या त्यांनी तामिळनाडूमध्ये केलेली आहे की त्यांना तर BSPचे जे अध्यक्ष आहेत, आम्हाला ते BSPशी देणं घेणं नाही, आम्हाला ह्याच्याशी देणं घेणं नाही, परंतु जे काही डाऊन ट्रॉडन लोक आहेत त्या डाऊन ट्रॉडन लोकांना यांनी लक्ष करायला परत एकदा सुरुवात केलेली आहे। आणि त्यांना गोळ्या घालून पी आर्मस्ट्रॉंग नावाचा जो राज्याचा अध्यक्ष आहे तिथला, त्याला त्यांनी गोळ्या घालून संपविलेला आहे। गेल्या 5 मिनिटं तिथं निदर्शनं करणार आहोत आणि सरकारनं देशातले कमजोर वर्ग जे आहेत जसे त्यांच्यासाठी तरतुदी केल्यात संविधानामध्ये 24, 25, 26, 27, 28 कलमांच्या,
अल्पसंख्याकांच्या बाबतीत, दलितांच्या बाबतीत, आदिवासींच्या बाबतीत त्याची कडेकोट अंमलबजावणी झाली पाहिजे. नाही झाली तर आज आम्ही मुठभर दिसतो, आम्ही आणखी जिवंत आहोत. जातीयांत संघर्ष समिती निकराचा लढा या जातीवादाच्या विरोधात, धर्मवादाच्या विरोधात द्यायला तयार आहे आणि त्या संदर्भात आम्ही त्याच्यासाठी इथं आज आलेलो आहोत.